नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सर्वांना स्वामींच्या कृपेने सुआरोग्य लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना. अशा मीटिंगमध्ये लहान बाळाचे वजन HbA1c भेटी दरम्यान योग्य पद्धतीने कसे घ्यायचे याचा सराव करून घेतला. बाळाचे वजन मोजणे ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामुळे काय होतं तर बाळाची वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही, बाळाचं आरोग्य कसं आहे हे आपल्याला लक्षात येते. बाळाचे वजन व्यवस्थित वाढत आहे की नाही ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात. यामध्ये 3 टप्पे आहेत. तर ते 3 टप्पे कोणते आहेत हे जाणून घेण्या अगोदर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्या बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर ऑलवर क्लिक करून तुम्ही अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हापर्यंत येऊन जाईल. आणि हो, जर का व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट करायला सुद्धा अजिबात विसरू नका. चला तर बघूयात पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये आहे की 1800 किलोग्रॅमपेक्षा जर का बाळाचे वजन कमी असेल तर अशा बाळांचा जो वजनाचा रंग जो आहे तो लाल रंगात येत असतो. बाळाचे वजन अत्यंत कमी आहे हे आपल्याला लक्षात येते. अशा बाळांना आपल्याला त्वरित संदर्भित करावे लागते. दुसरा टप्पा आहे, जर बाळाचे वजन हे 2.5 किलोग्रॅमपेक्षा कमी व 1800 किलोग्रॅमपेक्षा जास्त असेल तर अशा बाळांचा वजनाचा रंग हा पिवळा येतो. अशा बाळांना आपल्याला संदर्भित करण्याची आवश्यकता भासत नाही. अशा बाळांना आपण घरचे घरी काळजी आपण घेऊ शकतो, उपाययोजना करू शकतो बाळाचं वजन व्यवस्थित वाढण्यासाठी. तर तिसऱ्या नंबरचा जो टप्पा आहे तो आहे की 2.5 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजन असेल तर अशा बाळांचं वजन हे हिरव्या रंगात येतं आणि असे वजन सामान्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, फील्डमध्ये गेल्याच्या नंतर मी बाळाचे वजन योग्य प्रकारे कसे घ्यायचे हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.